लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर भाजपनं स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत आघाडी घेतली आहे. विशेष करून मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप विजयी होईल आणि भाजपचा महापौर असेल असा विश्वास भाजपच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत तीनही पक्ष महायुती करून लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. असं असलं तरी भाजपच या महायुतीत मोठा भाऊ राहील आणि महापौर हा भाजपचाच असेल अशी वल्गना भाजप नेत्यांकडून केली जात असल्यानं शिंदेंच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या विधानावरून महायुतीत पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळतोय. लोढा यांनी मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होईल आणि त्यामुळे सर्वांची कॉलर टाईट होईल असा दावा केलाय. त्यासोबतच दुसऱ्याचं मूल कितीही सुंदर असलं तरी त्याला उचलत नाही, आपल्याच मुलाला कडेवर घेतो अशी उपमा देत लोढांनी शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय. त्यामुळं लोढांच्या या वक्तव्यांवर शिंदेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेत जोरदार प्रत्युत्तर दिलाय. तर ठाकरेंच्या शिवसेनेनंही भाजपचा हा मनसुबा या जन्मात तरी सफल होणार नाही असा टोला लगावलाय. तिथे शिवसेना भाजपचा होईल, भाजप एकटी जिंकू शकत नाही. आणि जर त्यांना आता जसं महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झालं की शिवसेना भाजप वेगळी निघली आणि त्याचा फटका महायुतीला बसला, तसा फटका बसू शकतो. आणि म्हणून महायुतीची युती जर झाली तरच महायुतीचा महापौर त्या ठिकाणी होऊ शकतो. आता पुन्हा एक वक्तव्य वाद सुरू झाला आहे. मंगल प्रभात लोढा म्हणतात की मुंबईत भाजपचा महापौर बसला तर सर्वांची कॉलर टाईट होईल, आणि दुसरीकडे संजय गायकवाड म्हणतात की महायुती झाली नाही तर शिवसेनेचाच महापौर तिथे बसेल. अजून निवडणुका बाकी आतापासूनच वाद सुरू झाला. बाजारात तुरी, आपल्याकडे म्हण आहे बाजारात तुरी, आणि आता शब्द तो वापरा आणि भटभटणीला माझ्या अशा प्रकारची आपल्याकडे म्हण आहे. त्यामुळे अजून तुरी बाजारातच असताना यांचा महापौर, यांचा दोघांचाही महापौर बसणार नाही. ठाकरेंच्या विचाराचा ठाकरेंचाच महापौर मुंबईमध्ये बसणार, असा काही यांच्या विचाराचा बसणं या जन्मात तरी यांचा महापौर बसण्याने ठाकरेंच्याच विचाराचा आणि मराठी माणूस मुंबईचा महापौर बनेल. लोढा असे म्हणाले की फडणवीस हे सगळे पक्ष चालवतात. या म्हणण्याला काही अर्थ नाही. लोढा हे बिल्डर आहेत, लोढाला चापलुसी करावी लागते मुख्यमंत्र्याची, कारण सगळे धंदे लपविण्यासाठी लोढांना अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्याची चापलुसी करावी लागते. मंगल प्रभात लोढा यांनी 2014 पर्यंत भाजप ही तेवढी राज्यात ताकदवर नव्हती असं वक्तव्य केलंय. कसं बघता याच्यात? काल बघा, मी देखील वाहिन्यांवरती आमचे मंत्रिमंडळातले सहकारी मान्य मंगल प्रभात लोढांचं एक वक्तव्य ऐकलं आणि त्यांनी हे स्पष्ट केलं त्यामध्ये की 2014 पर्यंत इतकी ताकदवान ही भाजप महाराष्ट्रामध्ये नव्हती. म्हणजे हे त्यांनी स्वीकारलं. आणि ठीक आहे, आता भाजप ताकदवान आहे किंवा भाजपचे लोक विधानसभेला आमदार जास्त निवडून आले ही वस्तुस्थिती आहे. पण थोडंसं 2014 नंतर जी राजकीय स्थित्यंतर महाराष्ट्रात घडली, थोडं मंगल प्रभात लोढांनी त्याच्याकडे सुद्धा पाठीमागं वळून बघितलं पाहिजे. कारण 14 ते 19 जेव्हा भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा काय वस्तुस्थिती राज्यामध्ये होती हे आपण पाहिलं. पण 19 नंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली आणि ते झाल्यानंतर भाजप विरोधामध्ये बसली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करून सरकार केलं. त्यावेळची काय होती परिस्थिती, तर पूर्ण ताकदवान ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, हे करण्याचा प्रयत्न त्या महाविकास आघाडी सरकारमधनं झाला. नंतरच्या काळात जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली 2022ला आणि आम्ही 50 आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला, तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं. आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळं ही पुन्हा सत्तेमध्ये आली. आणि त्याचा परिणाम झाला की आदरणीय शिंदे साहेबांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे राज्यामध्ये काम केलं ते महायुती म्हणूनच केलं. आम्ही मंत्रिमंडळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचे होतो. कोणताही निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय, संमती घेत, चर्चा केल्याशिवाय एकमेकांचा विचारविनिमय करूनच घेत होते. आणि महायुती भक्कम करायचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. आणि आपण बघितलं असेल की शिंदे साहेबांची गती, शिंदे साहेबांची वेगवान कामाची पद्धत
जागेवर निर्णय घ्यायची क्षमता, त्यामुळं महायुतीला जे प्रचंड यश 2024ला मिळालं त्याचं विधानसभेला, त्याचं ते कारण आहे. बरं, आपण जर म्हणाल तर 2024च्या लोकसभेला देखील फॉल्स नरेटिव्ह जो सेट केला गेला महाविकास आघाडीकडनं त्याचा काही प्रमाणात त्याला फायदा झाला. पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या मतदानापर्यंत आदरणीय शिंदे साहेबांनी एवढं झुकून देऊन काम केलं की आपण बघितलं असेल, आम्ही 80 जागा विधानसभेच्या लढलो आणि त्यातल्या 61 जागा निघून आल्या. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 1 रुपयात पीक विमा, महिलांना 50% एसटी मध्ये सवलत, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण योजना, अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांसाठी भरीव काम या आदरणीय शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये झालं. त्याचा परिणाम महायुती भक्कम होण्यामध्ये झाला. त्यामुळं मला मंगलप्रभात लोढा साहेबांनी एक सांगायचे की तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे, 14 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती, पण 22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती आदरणीय शिंदे साहेबांनी परत भक्कम केली, परत पुनर्जीवित केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळायला आणि भाजप ताकदवान व्हायला निश्चितपणे कुठं ना कुठंतरी 2022ला आदरणीय शिंदे साहेबांची उठावाची भूमिका आणि त्यामुळं पुनर्जीवित झालेली भाजप शिवसेनेची युती, त्यामुळं शिवसेना भाजप सत्तेमध्ये आली. तसं बघाल तर आम्ही सत्तेमध्ये होतो ना 2019ला, आम्हाला काय सत्तेतनं बाहेर जायची आवश्यकता नव्हती. बरं, पुढं काय होणार आहे, बहुमत होणार आहे का नाही, आमदारकी टिकणार आहे का नाही, हे असलं काय आम्ही विचार केला नाही. आम्ही शिवसेना भाजपची युती भक्कम करायची म्हणून आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो. त्यामुळे याही गोष्टीचा मंगलप्रभात लोढांनी निश्चितपणे या पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार केला पाहिजे.